नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं लाईफ स्किल्स या चॅनलवर स्वागत करीत आहे. बोंबील फ्राय बनवण्यासाठी आपण इथे 1.5 किलो बोंबील घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. हे मी 1 चमचा मीठ घेतले आहे. आणि यात आपण हळद घालून घेऊया. हळद 1-1.5 चमचा लागेल. ही बोंबील 1.5 किलो आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा हळद. आणि आपण हे हळद आणि मीठ बोंबीलला असं चोळून घेऊया. बोंबील ठेवू शकतो. जर तुम्हाला ते संध्याकाळी करायचे असेल किंवा 2-4 तासांनी करायचे असेल तर असं मीठ आणि हळद लावून त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. अशा प्रकारे आपण हळद मीठ लावून डब्यामध्ये घालून त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा 1 तास आधी काढून मग त्याला तिखट आणि हळद, तिखट, गरम मसाला घालून लावून फ्राय करायचे. हे मीठ आणि हळद लावून ठेवलेले बोंबील आहेत. हे 6 बोंबील आहेत. आता हे बोंबील फ्राय करायचे आहेत, तर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला टाकला आणि थोडंसं लिंबू पिळून टाकलं आणि ते लावून रवा लावून फ्राय केले तरी चालतील. परंतु जर ह्याची अजून चव वाढवायची असेल तर आपण थोडंसं हिरवं वाटण लावूया. यात आपण 1-4-5 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली. हे मिक्सरला फिरवायचं. थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवा 1-2 चमचे, कारण की ते वाटलं गेलं पाहिजे. कारण की खूपच कमी आहे, कारण की माझे बोंबील कमी आहेत, त्यामुळे खूप कमी झाले. तर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या. खूप जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंसंच 1-2 चमचा टाकायचं आहे. कारण की जास्त टाकलं तर ते फ्राय करताना जळून जातं, त्याचा काय उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला 1 चमचा घालायचं आहे, म्हणून हे वाटून घ्या. यात आपण थोडासा लिंबूही पिळूया. अर्धा लिंबू पिळा, म्हणजे चवही वाढेल अजून. असं लिंबू पिळून घ्या आणि मिक्सरला फिरवून घ्या. अशा प्रकारे ही आपली पेस्ट तयार झाली आहे. थोडीशी पातळ आहे पण चालेल, कारण की आपण त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत आणि गरम मसाला घालणार आहे. त्यामुळे 1 चमचा हे घातला तर ते लागून जाईल बोंबीलला. आता आपण ह्याच्यामध्ये आपली जी आपली चटणी बनवली आहे ती आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकून घेऊया. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हे लाल तिखट आणि थोडासा हा गरम मसाला घेतला आहे, हे टाकून घेऊया. तर मी अजून चटणी घातली आहे त्याच्यामध्ये. आणि आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. 1-2 चमचे तेल घाला आणि मस्तपैकी हे सगळा मसाला आपल्या बोंबीलला चोळून घ्या. आता आपण याला बारीक रवा लावून फ्राय करणार आहोत, त्यामुळे थोडंसं ओलसर झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशा आपण छानपैकी मसाला कोट करून घेतला आहे. आता ह्याला आपण 10-15 मिनटं तरी ठेवायला पाहिजे. 10-15 मिनटं. मच्छीला खूप आधी मसाला वगैरे लावून ठेवायचं नाही. जसं आपण चिकनला लावतो तसं मच्छीला लावायचं नाही. मच्छीला फ्राय करायच्या 10-15 मिनटं आधी, फार तर 20 मिनटं आधी लावून ठेवायचं आणि मग लगेच मच्छी फ्राय करायला घ्यायची. आता हे बोंबील मी अख्खेच्या अख्खे असे घेतलेले आहेत, मधून कापून घेतलेले आहेत. हे फ्राय करायला बरे पडतात. असं मधूनसुद्धा अजून 1-2 तुकडे करता येतात, पण मग ते अगदी तळल्यानंतर एकदम छोटे होऊन जातात. म्हणून ते मी असे अख्खेच ठेवले आहेत, त्यामुळे तळायला पण आपल्याला बरं पडतं. आता हा मी तवा ठेवला आहे बोंबील फ्राय करण्यासाठी. हा माझा नेहमीचा मच्छी फ्राय करायचा तवा आहे. नॉनस्टिक मी बोंबीलसाठी वापरत नाही, कारण की ते जरा हाय फ्लेमवर फ्राय करायची मच्छी आहे. बोंबीलमध्ये खूप प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे त्याला थोडं हाय फ्लेमवर आपण फ्राय केलं तर ते लवकर कडक होतात जरा, म्हणून त्याला हाय फ्लेमवर फ्राय करायचं. हा बारीक रवा आहे जो आपल्याला बाजारात मिळतो, तो बारीक रवा घ्यायचा. जाड रवा शक्यतो नाही वापरायचा. जर हा रवा नसेल तर तांदळाचं पीठ वापरायचं, आणि तांदळाचं पीठही नसेल तर तांदूळ मिक्सरला जरा फिरून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये आपण असा बोंबील आहे याला पूर्णपणे कोट करून घ्यायचं रव्याने.
असे आपण हे सगळे कोट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हे सगळे बोंबील कोट करून घेतलेत. गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि आपण हे तव्यामध्ये लावून घेऊया. अशा प्रकारे सगळं आपण लावून घेतले. हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि एका बाजूने आपण हाय फ्लेमवरच शेकूया आणि नंतर मग मीडियमवर करू शकतो. पॅनला थोडंसं या बाजूलाही तेल केलं पाहिजे. तवा तुम्ही ॲडजस्ट करा. साईडचे मासे जे आहेत त्यांना तेल नाही मिळत, त्याला थोडंसं आपण साईडला थोडंसं घालून घ्यायचं. त्याला आपण परतून घेऊया. मी गॅस कमी केला आहे, त्याला परतून बघूया. सगळे पलटून घेतलेले आहे. एका बाजूने ते शेकले आहे, दुसऱ्या बाजूने मी पलटून परत गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे. हाय फ्लेमवरच फ्राय करायचे. तर अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय करून झाले. या पद्धतीने जर तुम्ही बोंबील फ्राय केले तर तुमचे बोंबील चांगलेच होतील, खराब होणार नाही. आणि जर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली तर हिला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही छानपैकी बोंबील फ्राय करा आणि एन्जॉय करा.